आपण राशी रिडिंग घेणार आहोत. तूळ, कुंभ आणि मिथुन राशी असणार आहे. त्यांच्यासाठी आपण आजचा मेसेज घेणार आहोत. तिन्ही राशींसाठी कोणता मेसेज येतो आहे येणारे 15 दिवस पुढचे, म्हणजे एप्रिल मंथ पर्यंत काय एनर्जीजमध्ये तुम्ही असणार आहेत, कोणत्या एनर्जीज तुमच्याकडे येतात आहे आणि तुम्ही करंट एनर्जीजमध्ये कोणत्या सध्या असणार आहे, त्याच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे. आपण चेक करूया की तुमच्यासाठी काय एनर्जीज येतात आहे. प्लीज एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ साठी मेसेज होता. तो कुंभ आणि मिथुन राशीसाठी प्लीज मेसेज होता. बघूया तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहात. तूळ, कुंभ आणि मिथुन राशीसाठी इतके कार्ड, खूप जास्त कार्ड आलेत. मला पॅशनेबल दिसत आहे, ॲक्शनच्या मूडमध्ये दिसत आहे आणि कम्युनिकेशन काहीतरी तुम्हाला करायचं आहे. ओके, फास्टमध्ये जाण्याच्या एक लक्षात ठेवा, फास्टमध्ये जाताना आजूबाजूला पण थोडंसं लक्ष द्या, कारण घाई गडबडीमध्ये कोणत्याही गोष्टी करू नका. मी वारंवार तुम्हाला व्हिडिओजमध्ये आपले हेच सांगत असते. कार्ड खूप आलेत आणि तुम्हाला मी सगळे कार्ड दाखवते. सगळे कार्ड एसमध्ये आलेत. डेथचं कार्ड नोमध्ये जरी असेल ना, काही गोष्टी एंड होऊन तुम्हाला न्यू स्टार्ट मला असं वाटतं तुमच्या लाईफमध्ये होईल, असं मला कुठे ना कुठेतरी जाणवते. काय मेसेज मला येतोय. ओके, पहिले कार्ड दाखवते आणि नंतर मग सगळ्याचा मेसेज तुम्हाला मी सांगते. सगळे खूप छान कार्ड आलेत तुमच्यासाठी. तूळ, कुंभ आणि मिथुन राशीसाठी हा मेसेज राहणार आहे. एप्रिल मंथ हा तुमच्यासाठी कसा असणार आहे, येणारे इथून पुढचे 15 दिवस, ऑब्विसली 16 तारीख आज आहे, तर येणारे 15 दिवस तुमच्यासाठी कसे असणार आहेत त्याच्यासाठी हा मेसेज आहे. कार्ड पहिले बघते तुमच्यासाठी काय मेसेज, काय इंट्युशन येतात आहे ते बघूया. हे बघा, काही गोष्टी मला असं वाटते की बघा की येस एंजल, काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला असं वाटते की चेंजमध्ये आल्या पाहिजेत, काही गोष्टी एंड झाल्या पाहिजेत, किंवा काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुम्हालाच इनफ झाल्यात. म्हणजे की म्हणतो ना, एखाद्या गोष्टीचं किती वेट करणार आपण, तो वेट एका लेवलमध्ये हे होऊन जातो. म्हणजे म्हणतो ना, आपली सहनशक्तीसुद्धा तिथे ही होऊन जाते. तर कुठंतरी तुम्हाला असं वाटतं की सहनची एनर्जीज पण आहे, तुम्हाला असं कुठं ना कुठेतरी वाटतं की तुम्हाला आता त्या गोष्टी एंड करून पुढे चालायचं आहे. किंवा येस, दुसरा मेसेज आहे की तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी आत्ता चाललेल्या आहेत त्या गोष्टी एंड होणार आहेत आणि काहीतरी न्यू स्टार्ट होणार आहे तुमच्या लाईफमध्ये, कारण सनची एनर्जीज येते, न्यू काहीतरी येतं आहे, न्यू स्टार्ट होते. मग ते कम्युनिकेशन असू शकतं, न्यू जॉबसाठी असू शकतं, करिअरसाठी असू शकतं, सक्सेससाठी असू शकतं, न्यू रिलेशनसाठी असू शकतं. म्हणजे अगदी तुम्ही जे बोलाल ना त्या सगळ्या गोष्टींसाठी न्यूमध्ये, म्हणजे एक लक्षात ठेवा, इथे गोष्ट एंड होत्या जी कदाचित तुम्हाला खूप त्रास होतो त्या गोष्टीपासून, ती गोष्ट एंड होत्या. किंवा तुम्हाला वाटत होते ही गोष्ट कधी लवकर माझ्या लाईफमधून ही होईल, रिमूव्ह होईल आणि मला माझ्या लाईफमध्ये कधी न्यू स्टार्ट होईल, तर ती गोष्ट न्यू स्टार्टमध्ये तुमच्याकडे येते. हे 2 मेसेज आहेत तुमच्यासाठी. एस ऑफ पेंटिकल्स, न्यू स्टार्ट होणार 100%. मी तुम्हाला सांगते, न्यू सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत. आणि एस ऑफ पेंटिकल्स सांगतं की न्यू फायनान्शियली पण गोष्टी होऊ शकतात. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींमध्ये आत्ता सध्या तुम्हाला असं वाटते की तुमच्या गोष्टी होत नाही आहेत, तर तिथं न्यूमध्ये आता तयार होते, न्यू काहीतरी. म्हणजे आता तो टाईम पिरियड आला आहे, तो एक टायमिंग आला आहे जिथं डिवाईन टायमिंग, जिथं तुम्हाला स्वतः डिवाईन, ओके, स्वतः डिवाईन तुम्हाला काही ऑफर देण्यासाठी येते. हे पेंटिकल जरी असलं ना, तर हे न्यू रिलेशन पण असू शकतं, न्यू जॉब, न्यू बिझनेस, न्यू डॅश काही तुमच्या लाईफमध्ये जे आत्ता सध्या तुम्हाला स्टक वाटतं आहे, जिथे तुम्हाला वाटते की जिथून तुम्ही निघत नाही आहे, तर डिवाईन तुमच्याकडं असं काहीतरी घेऊन येते जे तुमच्याकडं स्वतः तुमच्या लाईफमध्ये ते स्टेबल राहील. असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये येतं आहे. खूप सुंदर मेसेज आहे.
द चॅरियटचा मेसेज आहे. हे बघा तुमच्या लाईफमध्ये असं म्हणजे तूळ कुंभ आणि मिथुन राशीसाठी हा मेसेज आहे की असं आहे का की तुमच्या लाईफमध्ये की कधी पटकनी गोष्टी झाल्याच नाही, म्हणजे होतं नाही होतं असं नाही आहे, पण खूप म्हणतो ना धीमी गतीने सगळ्या गोष्टी होतात आणि खूप चॅलेंजिंगला फेस करून मग त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतात. तुम्हाला हेही माहीत असतं खरं काय खोटं काय, तुम्हाला माहीत असते की लोकांना कसं तुम्ही ओळखता, पण करता काही येत नाही तुम्हाला, अशा काही सिच्युएशन होत्या. पण चॅरियट तुम्हाला सांगते की ते विल पॉवर सक्सेस तुम्हाला मिळण्याचा आता तो टाईम आलेला आहे. आणि डिवाईन मला असं वाटतं एंजल डिवाईन श्री स्वामी समर्थ तुमच्यासाठी काहीतरी खास गोष्ट घेऊन येत आहेत आणि तुमचा विल पॉवर जो आहे ना, म्हणजे मनातला जो आत्मविश्वास आहे तो खूप जास्त वाढणार आहे तुमचा. ह्या महिन्यामध्ये काहीतरी न्यू स्टार्ट होणार तुमच्या लाईफमध्ये. तुम्हाला माहीत आहे की आत्ता जो रस्ता निवडला आहे तुम्ही, किंवा आत्ता जो मी ज्या रस्त्यावर चालला आहे तिथं एकट्यालाच तुम्हाला त्या गोष्टी सवयीवर करायच्या आणि तुम्हाला शोधायच्या आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पुढं जायचं आहे. ओके. आणि तुम्हाला सपोर्ट पण नाही आहे तुम्हाला कोणाचा सपोर्ट पण नाही आहे, तरीही तुम्ही म्हणतो ना एक चॅलेंज घेऊन तुम्ही फोर्सफुली चाललेला आहात त्याच्यामध्ये. जसं की मी तुम्हाला बोलले की तुम्ही फास्टमध्ये चाललेला आहात. ओके. बॉटमचे एनर्जीज आहे, बॉटमचे सगळेच कार्ड खूप छान आहे, येसमध्ये आलेत. तर शॉर्टचे एनर्जीज आहात, ॲक्शनमध्ये आहात काय, पण घाई गडबडीमध्ये करू नका. थोडं डिवाईन टायमिंगवर विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी हळूहळू सगळ्यांच्या लाईफमध्ये होतात चेंज. ओके. वॉन्ड्सची एनर्जी पण खूप छान आहे. लीडरशिप तुमच्यामध्ये डेफिनेटली येते, काहीतरी पॉवर तुमच्याकडे येते, काहीतरी जे म्हणजे म्हणतो ना जी पॉवर आत्तापर्यंत तुम्हाला मिळाली नाही ना ती पॉवर मिळणार आहे. नवीन काहीतरी स्टार्ट होणार आहे, नवीन काहीतरी सुरू होण्याचा टाईम येतो मला वाटतं. मला असं वाटतं आता तुम्ही बेधडक बोलणार आहात, कम्युनिकेशन करणार आहात. जे काही असेल ना ते तुम्हाला माहिती आहे आता मला क्लिअर करायचं आहे, ते आता मला बोलायचं आहे. क्वीन ऑफ कप्सची पण एनर्जी आहे. कम्फर्ट लेवल खूप छान होणार आहे तुमचा. ओके. ओरा चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी सगळे कार्ड खूप छान आलेले आहेत तुमच्यासाठी. कम्फर्ट लेवल खूप चांगला ठेवा. इमोशनल लेवलला थोडंसं बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. बाकी एनर्जीज तुमच्यासाठी खूप सुंदर आणि चांगले आलेले आहेत. आणखीन तुमच्यासाठी काय मेसेज येते बघूया. तूळ कुंभ आणि मिथुनसाठी काय मेसेज आहे एंजल प्लीज. तूळ कुंभ आणि मिथुनसाठी, तूळ कुंभ मिथुन राशीसाठी काय मेसेज आहे का. तूळ कुंभ आणि मिथुन राशीसाठी काय मेसेज आहे का. येस, तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे. जसं हे झाड आहे ना, जसं ह्याने स्वतःला कवर केलं आहे, पण ह्याने स्वतःच्या हार्टला कुठंही हे होऊन दिलेलं नाही आहे. म्हणजे तुम्हाला हार्टची हिलिंग करायची आहे आणि तुमचं हार्ट जितकं स्ट्रॉंग राहील ना तेवढ्या गोष्टी होते. सगळं खेळ कुठं असतं इमोशनल लेवलचा. आपण मनातून दुखावलं गेलो ना की पुढच्या गोष्टी होत नाहीत का, कारण आपण तिथून दुखावलं जातो. तरी तुम्हाला एक मेसेज देण्यात येतो आहे. हे सगळं तुमच्यासाठी आहे, पण हे पण महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. ओके. तुम्ही एक शरीर आहात, पण शरीराच्या आतमध्ये जो आत्मा आहे, जो सोल लेवल आहे ना, तो तुम्हाला चांगला ठेवायचा आहे. बाकी तुमच्यासाठी फ्रीडममध्ये या, फ्रीडममध्ये या. हे लाईफ तुमचं आहे, तुम्हाला फ्रीडममध्ये यायचं आहे. कोणासाठी बांधून ठेवू नका. ज्या गोष्टी जितक्या मिळतील त्या गोष्टींमध्ये जेवढं होईल तेवढं समाधान मानण्याचा प्रयत्न करा. वाव, खूप जास्त कार्ड आलेत. फॉरगिव्हनेसची पण एनर्जी झाल्या. आता हा मेसेज तुम्ही कसा घ्यायचा तुमच्या याने बघा. ओके. पास्टमधल्या काही गोष्टी तुम्हाला आता लर्न फ्रॉम द पास्ट आणि फॉर द फ्युचर. ओके. तुम्हाला पास्ट, आता त्या पास्टमधून तुम्हाला बाहेर निघायचं आणि तुमचं फ्युचर तुम्हाला चांगलं करायचं. ओके. सपोर्टिंग खूप छान आहात तुम्ही इतरांसाठी. ओके. तुम्हाला कोणी सपोर्ट करू दे नाही करू दे, पण तुम्ही इतरांसाठी खूप जास्त सपोर्टिंग आहात. आणि मेमरीज आणि फॉरगिव्हनेस. आता हे मेसेज तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आता नेहमी माझी रीडिंग बघता, तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती असणार की दोन्ही लव्ह मेसेज आहेत. तर ह्याचं पण मी एक हे सांगते. एकतर आत्ता तुम्ही ज्या रिलेशनमध्ये आहात, हे बघा, जर रिलेशन ओके असेल तर नक्की कंटिन्यू ठेवा. आणि एक तर तुम्ही वेट करताय किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पर्सनने तुमच्याकडे येऊन कम्युनिकेशन करावं, काही गोष्टी क्लिअर कराव्या. आणि
म्हणजे एक प्रकारे तुमच्यामध्ये क्षमा माफी व्हावी आणि तुम्ही क्लिअर गोष्टी करून कम्युनिकेशन व्हावं असं तुम्हाला वाटतं. काहींच्या याच्यासाठी असं येत असेल की तुम्हाला असं वाटतं की तुमची हॅप्पी मॅरेज लाईफ झाली पाहिजे, म्हणजे तुमची मॅरेज लाईफ झाली पाहिजे, तुमचं लाईफ चांगलं झालं पाहिजे लव्हविषयी, असं पण तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी एनर्जीज येतात आहे. मला असं वाटतं की काय येईल या मंथपर्यंत, तर एक तर तुम्हाला कोणीतरी सॉरी बोलण्यासाठी येईल किंवा तुम्हीहून पुढे जाऊन काही ॲक्शन घेणार आहात. तुम्ही पुढे जाऊन त्या व्यक्तीला सॉरी वगैरे पण म्हणण्याची शक्यता आहे. तुम्ही बोलू पण शकता तिथं. आणि काहींसाठी मॅरेज लाईफ पण येते, मॅरेज होण्याची पण शक्यता आहे. ओके, किंवा ठरण्याची पण शक्यता आहे, किंवा जे ड्रीम तुम्ही बघताय ते कंप्लीट होण्याची शक्यता आहे खूप जास्त. आपण एंजलचा एक मेसेज घेऊया आणि मेसेज कंप्लीट करूया. एंजल, तूळ कुंभ आणि मिथुनसाठी काय मेसेज आहे का? प्लीज मेसेज द्या. तूळ कुंभ आणि मिथुनसाठी काय मेसेज आहे का? तूळ कुंभ आणि मिथुन राशीसाठी काय मेसेज आहे का? ओके, येस. बॉटमची एनर्जी झाल्या, परफेक्ट टायमिंग आलेलं आहे. जसं की आत्ता मी तुम्हाला बोलले की काही गोष्टी जर तुमच्या लाईफमध्ये येत असतील तर बेटर पद्धतीने येतील, चांगल्या गोष्टींसाठी येतील. सपोर्टिंग नसताना सुद्धा तुम्ही त्या गोष्टींसाठी उभं राहिलेला आहात. आणि येस, कोणाचं मॅरेज असेल तर मॅरेज पण होण्याची शक्यता आहे. कोणाला वाटत असेल की तुमचा पार्टनर तुमच्याकडे यावं किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाऊन गोष्टी सॉर्ट आउट व्हाव्या, कम्युनिकेशन व्हावं, तर ते परफेक्ट टायमिंग तुमच्यासाठी आलेलं आहे. एकदम 100% मला साईन एंजलने आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट काही आठवड्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या होणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुमच्यासाठी नेक्स्ट काही येणाऱ्या आठवड्यामध्ये. म्हणजे जसं की या मंथमध्ये तरी सुरुवात होईल किंवा हा मंथ संपायच्या एंडिंगला तुमच्या गोष्टी तुम्हाला स्वतः दिसतील की हळूहळू काहीतरी चेंज होते तुमच्यामध्ये. ओके, तुमच्या लव्ह लाईफमध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या ज्याही गोष्टींसाठी आत्ता सध्या तुम्ही विचार करताय सडनली कलेक्टिव्ह ह्याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी हा मेसेज असणार आहे की तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहे. सगळ्या गोष्टी ठीक होतील. काही गोष्टींसाठी परफेक्ट टायमिंग आलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल तिथं जाऊन तुम्हाला कम्युनिकेशन करण्याची गरज आहे, तुम्हाला बोलण्याची, नक्की 100% जा. कम्युनिकेशन केलं तर तुम्हाला समजेल की समोरच्याच्या मनात काय आहे. मग ते कोणती गोष्ट असू दे, माझ्यापेक्षा बेटर तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासाठी काय योग्य आहे. तर डेफिनेटली तुम्ही जा आणि कम्युनिकेशन करा आणि सगळ्या गोष्टी ठीक करा. ओके, थँक्यू सो मच. हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.